नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी ज्यांनी चॅनलला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या शेवटी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. आता आपण प्रत्यक्ष टॉपिकला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण पाहणार आहोत संघराज्याचं कार्यकारी मंडळ. तर संघराज्याचं कार्यकारी मंडळ हे राज्यघटनेच्या भाग 5 मधील कलम 52 ते 78 मध्ये दिलेलं आहे. तर संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोण समावेश होतात आता आपण पाहूया. त्यामध्ये राष्ट्रपतींचा समावेश होतो, उपराष्ट्रपतीचा समावेश होतो, त्यानंतर पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळ, तसेच भारताचा महान्यायवादी. या 5 जणांनी मिळून भारताचं संघराज्याचं कार्यकारी मंडळ तयार होतं, ज्याचं की कलम आहे 52 ते 78 मध्ये. तर आता आपण कलम 52 पासून राष्ट्रपतीचा टॉपिक सुरू करणार आहोत. राष्ट्रपतीविषयी माहिती भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये देण्यात आली. तर ते कलम आहे 52 ते 62 दरम्यान राष्ट्रपतीविषयी माहिती देण्यात आली. तर राष्ट्रपती देशाची एकता, अखंडता व दृढता यांचे प्रतीक आहेत. तसेच म्हणजे राष्ट्रपती देशाचे घटनात्मक प्रमुख, तसेच राष्ट्रपती हे देशाचे सरसेनापती यांचे देखील प्रमुख असतात. तसेच राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक आहेत. सुरुवातीला आपण राष्ट्रपतीविषयी काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या पाहणार आहोत, ज्या की अत्यंत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली घटनादुरुस्ती आहे 24वी घटनादुरुस्ती 1971. त्यानुसार घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक केले. म्हणजेच संसदेने जर एखादं घटनादुरुस्ती विधेयक पास केलं तर त्यासाठी राष्ट्रपतीस मान्यताच द्यावी लागेल, म्हणजेच त्यावरती ते बंधनकारक असेल. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 1976 या अन्वये मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला. तरी घटनादुरुस्ती 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने केली होती. तर त्यानुसार मंत्रिमंडळाने जो काही सल्ला असेल तो राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली, जी की मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील सरकारने केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. म्हणजेच मंत्रिमंडळ जो काही सल्ला देईल तो एकवेळेस राष्ट्रपतीला पुनर्विचारार्थ पाठवण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. म्हणजेच जरी एकवेळेस राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ पाठवला व मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून वापस ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवले असता राष्ट्रपतीस त्यास मान्यता देणे बंधनकारक असेल. आता आपण कलम 52 पाहूयात. तर कलम 52 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीविषयी तरतूद आहे. त्यामध्ये आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, हे कलम 52 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण कलम 53 पाहूयात. तर कलम 53(1) मध्ये आहे देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या नावाने चालवली जाईल, म्हणजेच असेल. म्हणजेच काय, देशाची जी काय संपूर्ण कार्यकारी सत्ता आहे ती राष्ट्रपतीच्या नावाने चालवली जाईल. त्यानंतर कलम 53(2) मध्ये आहे राष्ट्रपती संरक्षण दलाचे सरसेनापती असतील, म्हणजेच राष्ट्रपती तीनही संरक्षण दलाचे हे सरसेनापती असतात, असं हे कलम 53 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत कलम 54. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली आहे. तर आपण राष्ट्रपतीची निवडणुकीविषयी पाहणार आहोत. तर राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे एका निर्वाचन मंडळाकडून निवडला जातो. म्हणजेच राष्ट्रपतीची निवडणूक ही प्रत्यक्ष न होता अप्रत्यक्षपणे होती. तसेच राष्ट्रपतीची निवड निर्वाचन मंडळाकडून केली जाते. तर आता महत्त्वाचा पॉईंट आहे की निर्वाचन मंडळामध्ये कोणाकोण समावेश होतं हे आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही गृहांचे निर्वाचित निवडून आलेले सदस्य असतात. दोन्ही गृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. तसेच निर्वाचित म्हणजेच निवडून आलेले सदस्य, इथं आपण ऑब्लिक केलं आहे त्यासाठी. म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहाचे निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये असतात. त्याच्यानंतर दुसरे आहेत की राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, म्हणजे ज्या काही राज्यांची विधानसभा असतील त्याच्यामधील निर्वाचित सदस्य, निर्वाचित म्हणजेच निवडून आलेले. त्यानंतर तिसरे आहेत की दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली आणि पुदुच्चेरी या ठिकाणी विधानसभा आहे, तर ते विधानसभेतील निवडून आलेले सदस्य हे निर्वाचन मंडळामध्ये असतात. त्यानंतर निर्वाचन मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होत नाही हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आहे संसदेच्या दोन्ही गृहातील राज्यांच्या विधानसभातील दिल्ली पुदुच्चेरी विधानसभातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. नीट हा समजून घ्या पॉईंट की संसदेच्या दोन्ही गृहातील तसेच राज्यांच्या विधानसभातील
आणि दिल्ली व पुदुच्चेरी या विधानसभातील नामनिर्देशित सदस्य म्हणजेच नेमणूक केली जे की निवडून न येता त्यांची डायरेक्ट नेमणूक केली आहे, यांना नामनिर्देशित सदस्य म्हणतात. तर असे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही, जे की संसदेच्या दोन्ही गृहातील असोत किंवा राज्याच्या विधानसभातील असोत किंवा दिल्ली पुदुच्चेरी विधानसभातील असोत, असे नेमणूक केलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये नसतात. त्यानंतर विधान परिषदेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य या निवडणुकीत भाग घेत नाहीत. म्हणजेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधानसभेचे कोणतेही सदस्य हे भाग घेत नसतात. मग ते निर्वाचित असोत म्हणजेच निवडून आले किंवा नामनिर्देशित असोत म्हणजेच नेमणूक केले, कोणतेही सदस्य विधान परिषदेचे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. आता त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील शंका, विवाद तसेच अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय देत असते. म्हणजेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणताही शंका असेल किंवा मग काही विवाद उत्पन्न झाला तर ह्यावरील अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालय देते व तो सर्वांवरती बंधनकारक असतो. आता आपण कलम 55 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत म्हणजे कशा प्रकारे राष्ट्रपतीची निवडणूक लढवली जाते त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, त्यामध्ये विधानसभेच्या एका सदस्याच्या मताचे मूल्य म्हणजेच विधानसभेतील इथं हे लक्षात घ्या की विधानसभेतील एका सदस्याच्या मताचे मूल्य म्हणजेच फक्त निवडून आलेल्या सदस्याच्या मताचे मूल्य इथं विचारात घेतलं जाते. त्यामध्ये त्याच्या मताचं मूल्य असं काढलं जातं की राज्याची एकूण लोकसंख्या त्याला भागिले राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडून आलेले सदस्य गुणिले 1/1000 अशी ती सूत्र आहे. त्यानुसार विधानसभेच्या एका सदस्याच्या मताचं मूल्य काढलं जातं. यामध्ये राज्याची लोकसंख्या ही सध्याची 2011ची किंवा नवीन पकडत नसून यासाठी 1971च्या जनगणनेची लोकसंख्या पकडतात. म्हणजेच ही राज्याची लोकसंख्या 1971च्या जनगणनेची लोकसंख्या पकडतात. 84वी घटनादुरुस्ती 2001 नुसार 2026पर्यंत 1971च्याच जनगणनेची लोकसंख्या पकडणार आहेत. आता संसदेच्या एका सदस्याच्या मताचे मूल्य, आता हे पण इथं लक्षात घ्या की संसदेच्या निवडून आलेल्या सदस्याच्या मताचं मूल्य असणार आहे. म्हणजेच त्याचं सूत्र आहे की सर्व राज्यातील भारताच्या सर्व राज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य म्हणजे भारताच्या संपूर्ण भारतामधून जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सदस्य विधानसभेसाठी त्यांच्या मताचं एकूण मूल्य भागिले संसदेच्या दोन्ही गृहातील निर्वाचित सदस्यांची संख्या म्हणजे संसदेचं लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या, ह्याच्यामधून या सूत्रानुसार संसदेच्या एका सदस्याच्या मताचे मूल्य काढलं जातं. त्यानुसार राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक मताची संख्या, त्याचं सूत्र असं आहे की एकूण वैध मते भागिले 1+1 म्हणजे बरोबर 2 + 1 हे राष्ट्रपतीपदी निवडून येण्यासाठीचं सूत्र आहे. त्याच कलमातील पुढचा मुद्दा आहे राष्ट्रपतीची निवड एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते तसेच गुप्त मतदान पद्धत वापरली जाते. म्हणजेच राष्ट्रपतीची निवडणुकी एकल संक्रमणीय मतदान या तत्वानुसार होते तसेच त्यामध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती वापरली जाते. तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीद्वारे घेण्यात आलेली असते. त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणामध्ये समानता असेल तसेच राज्य आणि केंद्र यात समानता असेल असे राज्यघटनेत म्हटलेले आहे. म्हणजेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विविध राज्यांचं जे काही प्रतिनिधित्वाचं प्रमाण आहे त्यामध्ये समानता असेल तसेच राज्य आणि केंद्र यात देखील समानता असेल असं राज्यघटनेत म्हटलेलं आहे. आता आहे कलम 56. कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल देण्यात आला आहे. म्हणजेच राष्ट्रपतीचा कार्यकाल तो किती कालावधीसाठी असेल कलम 56 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानुसार पदग्रहण केल्यापासून राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्ष असतो. म्हणजेच आपल्या इथे राष्ट्रपतीचा संपूर्ण कार्यकाल हा 5 वर्ष असतो एका राष्ट्रपतीचा. त्यानंतर राष्ट्रपतीचा राजीनामा पाहूत आपण. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. हे लक्षात घ्या की राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीकडे देत असतात. हा महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्या. त्यानंतर कलम 57. कलम 57 मध्ये पुनर्नियुक्तीस पात्र याविषयी तरतूद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार भारताचे राष्ट्रपती पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. तसेच ते कितीही वेळा पद धारण करू शकतात. म्हणजेच भारतातील कोणतेही राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात तसेच ते कितीही वेळा हे पद धारण करू शकतात. आत्तापर्यंत 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवणारे एकमेव व्यक्ती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
हे की आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. आता आपण कलम 58 पाहणार आहोत. त्यामध्ये राष्ट्रपती पदासाठीच्या पात्रता तसेच अर्हता हे देण्यात आलेलं आहेत. म्हणजे कोणत्याही व्यक्ती जर राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी काय काय पात्रता असतील हे ते देण्यात आलेले आहेत. त्यासाठी पहिली पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा, म्हणजेच तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानंतर दुसरी पात्रता अशी आहे की त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केली असावीत. म्हणजे कोणत्याही व्यक्तीस राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असल्यास त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावीत. त्यानंतर तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, म्हणजेच तो लोकसभेचा सदस्य नसला पाहिजे परंतु तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. म्हणजे फक्त इथं पात्र असणं महत्त्वाचं आहे. तसेच त्याने केंद्र किंवा राज्यामध्ये कोणतेही लाभाचे पद धारण केले नसावं, मग ते केंद्राकडे असो किंवा राज्याकडे. त्यानंतर सूचक व अनुमोदक. तर इथे एक लक्षात घ्या की सूचक व अनुमोदक हे फक्त निर्वाचन मंडळामधील व्यक्ती असतात, म्हणजेच हे मतदार असतात. तर आपण पाहिलं की मतदार हे फक्त निर्वाचित सदस्यच असतात. त्यामध्ये 50 सूचक, म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी ज्या उमेदवाराचा अर्ज भरायचा आहे त्याचं नाव हे 50 जणांनी सुचवलं पाहिजे. तसेच त्याच्या नावाला 50 जणांनी अनुमोदन दिलं पाहिजे. अनुमोदक म्हणजेच 50 सूचक आणि 50 अनुमोदक हे एकतर आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा दोन्हीपैकी कोणी असतील, आमदार खासदार असतील, म्हणजेच मतदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील. त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अनामत रक्कम आहे 15,000 रुपये, जे की RBI या बँकेमध्ये जमा करावं लागते. जर आता हे लक्षात घ्या की जर उमेदवारास एकूण मताच्या 1/6 पेक्षा कमी मते मिळाल्यास ही रक्कम जप्त होते. म्हणजेच उमेदवारास एकूण मताची जर 1/6 पेक्षा देखील कमी मते मिळाली तर त्याची रक्कम जप्त होते, आणि जर 1/6 पेक्षा जर अधिक मते असतील तर त्याची रक्कम त्याला वापस मिळू शकते. आता आपण कलम 59 पाहणार आहोत, ज्यामध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी 5 अटी देण्यात आलेल्या आहेत. तर आपण ते एक एक पाहूयात. जो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरणार आहे त्याच्यासाठी अटी आहेत. तर त्यामध्ये पहिली अट आहे की तो संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा. म्हणजेच तो संसद म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा किंवा राज्य विधिमंडळाचा म्हणजेच विधानसभा आणि ज्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे अशा कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य नसावा. त्यानंतर आहे त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केले नसावे, म्हणजेच त्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे कोणतेही लाभाचे पद धारण केले नसावे. त्यानंतर आहे 3 विनाशुल्क त्यास अधिकृत निवासस्थान राष्ट्रपती भवन वापरता येईल, म्हणजेच त्यास कोणतेही पैसे देता विना राष्ट्रपती भवन हे वापरता येईल. त्यानंतर आहे 4था पॉईंट आहे संसद ठरवेल त्यानुसार त्यास वेतन व भत्ते घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे संसद ज्याप्रमाणे ठरवेल त्यानुसार राष्ट्रपतीस वेतन व भत्ते दिले जातात, तसेच तो त्याचा अधिकार आहे. त्याच्या कार्यकालात 5वा आहे पॉईंट, त्याच्या कार्यकालात त्याचे वेतन व भत्ते कमी करता येत नाहीत. म्हणजेच राष्ट्रपतीच्या कार्यकालामध्ये त्याचं कोणतंही वेतन किंवा भत्ता कमी करता येत नाही. आता हा पॉईंट लक्षात घ्या. त्यास व्यक्तिगत कृतीबाबतही फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आहे, परंतु 2 महिन्यांची सूचना देऊन त्याविरुद्ध दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते. तर हा पॉईंट लक्षात घ्या की त्याच्या वैयक्तिक म्हणजेच व्यक्तिगत कृतीबाबतही फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आहे. म्हणजेच त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही, तसेच त्याला पदावर असताना अटक देखील करता येत नाही. त्यानंतर 2 महिन्याची सूचना देऊन त्याविरुद्ध दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते. म्हणजेच 2 महिन्याची पूर्वसूचना देऊन आपण त्याविरुद्ध फक्त दिवाणी प्रक्रिया सुरू करू शकतो, फौजदारी नाही. आता आपण पाहणार आहोत कलम 60, ज्यामध्ये राष्ट्रपतीची शपथ देण्यात आली. तर राष्ट्रपती शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात किंवा सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश देतात. परंतु इथं किंवा जर शब्द असला तर हे लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशच राष्ट्रपती शपथ देतात. परंतु हे जर नसतील म्हणजेच यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपती शपथ देतात. त्यानंतर राष्ट्रपतीच्या शपथेमध्ये कोणकोणते विषय असतात हे आपण आता पाहूयात. त्यामध्ये एक पदाची कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे हा विषय असतो त्यामध्ये. दुसरा असतो की संविधान व कायदे यांचे जतन, रक्षण व संरक्षण करणे. हा मुद्दा लक्षात घ्या की संविधान व कायदे यांचे जतन करण्याचं तसेच रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची आहे. त्यानंतर 3 आहे भारतीय जनतेची सेवा व कल्याणासाठी स्वतःला वाहून घेणे. हे राष्ट्रपती शपथेमध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे असतात. त्यानंतर हा मुद्दा लक्षात ठेवा
प्रभारी राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती पदाची कामे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अशी शपथ घेणे आवश्यक असते. म्हणजे राष्ट्रपतीच्या ऐवजी जर प्रभारी राष्ट्रपती कोणीही व्यक्ती काम करत असेल राष्ट्रपतीचं, तर त्या व्यक्तीस अशी शपथ घेणे हे अनिवार्य असते. आता आपण पाहणार आहोत कलम 61. त्यामध्ये राष्ट्रपतीच्या महाभियोग याविषयी माहिती दिलेली आहे. आता सुरुवातीला आपण महाभियोग या शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहूयात. राष्ट्रपतींना पदावरून बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेस महाभियोग असे म्हणतात. म्हणजेच आपल्या सर्वसामान्य भाषेत की राष्ट्रपतीवरती अविश्वासाचा ठराव आणून त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेस महाभियोग असे म्हणतात. याचा सर्वसामान्य असा अर्थ होतो. त्यानंतर राज्यघटनेचा भंग या एकमेव कारणावरून राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते. म्हणजे एकच फक्त कारण आहे की राष्ट्रपतीविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचं किंवा महाभियोगाचा ठराव आणण्याचं, ते म्हणजे राज्यघटनेचा भंग. या एकमेव कारणावरून आपण राष्ट्रपतीविरुद्ध अविश्वासाचा ठराव किंवा महाभियोगाचा ठराव आणू शकतो. आता असा ठराव प्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही गृहात मांडता येतो. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की असा ठराव फक्त लोकसभेतच मांडता येतो. परंतु हा डाऊट इथं क्लिअर करून घ्या की असा म्हणजेच महाभियोगाचा ठराव लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही गृहात मांडला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की असा ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना राष्ट्रपतीस द्यावी लागते. म्हणजेच जर राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोगाचा ठराव मांडायचा असेल तर तो ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना राष्ट्रपतीस द्यावी लागते. तिसरा मुद्दा आहे की प्रथम ज्या गृहात, म्हणजे एकतर ती लोकसभा असेल किंवा राज्यसभा, कोणत्याही एका गृहात, प्रथम ज्या गृहात महाभियोगाचा ठराव मांडायचा आहे तो मांडण्यासाठी त्या ठरावावर त्याच सभागृहातील 1/4 सदस्यांनी स्वाक्षरी केली पाहिजे. म्हणजे प्रथम ज्या गृहात हा ठराव मांडायचा आहे त्याच गृहातील 1/4 सदस्यांनी तो ठराव मांडण्यासाठी त्या ठरावावरती स्वाक्षरी केली पाहिजे. फक्त मांडण्यासाठी ठराव. तसेच हा ठराव त्या गृहाच्या 2/3 बहुमताने संमत झाल्यास तो दुसऱ्या गृहाकडे पाठवला जातो. म्हणजे ठराव मांडण्यासाठी त्या गृहाच्या 1/4 सदस्यांनी त्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे. तसेच हा ठराव 2/3 बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे. तसेच हा ठराव संमत झाल्यानंतर तो दुसऱ्या गृहाकडे पाठवला जातो. तोच मुद्दा आपण राष्ट्रपतीचा महाभियोग हाच मुद्दा पाहत आहोत. तर ज्यावेळेस पहिल्या सभागृहाकडून तो महाभियोगाचा ठराव संमत करून दुसऱ्या गृहाकडे पाठवला जातो, त्यावेळी दुसऱ्या गृहाकडून त्या ठरावाची चौकशी केली जाते. तर अशा चौकशी वेळी दुसऱ्या गृहाकडून केल्या जाणाऱ्या चौकशी वेळी राष्ट्रपतीच आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजे ज्यावेळी दुसरं सभागृह ही चौकशी करत असतं तर अशा चौकशी वेळी राष्ट्रपतीच आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तर पाचवा मुद्दा आहे चौकशीअंती दुसऱ्या सभागृहास आरोप सत्य आढळले व त्या गृहाने हा ठराव एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने संमत केल्यावर राष्ट्रपतीस पदच्युत केले जाते. म्हणजे ज्यावेळी दुसरं सभागृह याविषयी चौकशी करेल तर चौकशीअंती दुसऱ्या सभागृहास देखील जर राष्ट्रपतीवरील आरोप सत्य आढळले तर मग ते गृह एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने हा ठराव संमत करेल व राष्ट्रपतीवर या दोन्ही गृहांनी संमत केल्यानंतर महाभियोगाचा ठराव पास केला जाईल. त्यानंतर राष्ट्रपती ज्या दिवशी हा ठराव पास केला जाईल त्याच दिवसापासून पदच्युत केले जाते. त्यामध्ये नोट बघा एक, आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीला महाभियोग चालवून पदच्युत केलेलं नाही. म्हणजे आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवलेला नाही. तर IMP बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. महाभियोगात संसदेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य देखील सहभागी असतात. म्हणजेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त संसदेचे निर्वाचित म्हणजेच निवडून आलेले सदस्य सहभागी असतात, तर नामनिर्देशित सदस्य नसतात. परंतु महाभियोगामध्ये संसदेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित दोन्ही सदस्य देखील सहभागी असतात. दुसरा मुद्दा असा आहे की राज्य विधानसभांचे कोणतेही सदस्य महाभियोगात सहभागी नसतात. म्हणजे जर आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा विचार केला तर त्यामध्ये राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडून आलेले सदस्य सहभागी असतात. परंतु राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्य विधानसभाचे कोणतेही सदस्य महाभियोगात सहभागी नसतात. म्हणजेच दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे सदस्य देखील महाभियोगामध्ये सहभागी नसतात. आता आपण कलम 62 पाहणार आहोत, ज्यामध्ये आहे की राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्यासाठीचा कालावधी. त्याच्यामध्ये आहे विद्यमान राष्ट्रपतीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु काही कारणास्तव निवडणुकीस विलंब झाल्यास कार्यकाल पूर्ण झालेला राष्ट्रपतीच
नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकार करेपर्यंत पदावर कायम राहतो. म्हणजेच जो काही विद्यमान राष्ट्रपती असेल त्याचा कार्यकाल संपल्यापूर्वीच निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु काही कारणास्तव जर निवडणुकीस विलंब झाला तर विद्यमान राष्ट्रपतीच नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत पदावर राहतो. आता हे नोट लक्षात घ्या की वरील उपरोक्त परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचा पदभार स्वीकारण्याची किंवा राष्ट्रपतीची कामे करण्याची संधी दिली जात नाही. म्हणजेच ज्यावेळेस विद्यमान राष्ट्रपतीचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे आणि नवीन राष्ट्रपतीची निवड केलेली नाही तर या मधल्या काळामध्ये उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून संधी दिली जात नाही, तर पूर्वीचाच राष्ट्रपती हा नवीन राष्ट्रपतीने शपथ घेईपर्यंत पदावरती असतो. एवढाच पॉईंट आहे इथं. त्यानंतर आता हा लक्षात घ्या पॉईंट की जेव्हा राजीनामा, पदच्युती, मृत्यू किंवा इतर कारणामुळे राष्ट्रपतीपद रिक्त होते तेव्हा 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेतली पाहिजे. तसेच या कालावधीत नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती हा प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो. म्हणजेच हे कारण लक्षात घ्या, हे कारण लक्षात ठेवा की जर राष्ट्रपतीने राजीनामा दिला किंवा मग महाभियोग चालून त्याची पदच्युती करण्यात आली किंवा मग त्याचा मृत्यू झाला किंवा इतर कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास, शब्द लक्षात घ्या, रिक्त झाल्यास होते तेव्हा 6 महिन्याच्यात निवडणूक घेतली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस या वरील कारणामुळे राष्ट्रपतीपद रिक्त होईल त्यावेळेस 6 महिन्याच्या आत निवडणूक घेतली पाहिजे. तर तसेच या कालावधीत नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत ही निवडणूक घेतली पाहिजे 6 महिन्याच्या आत, परंतु ती निवडणूक घेण्याआधी म्हणजेच नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती हा प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो. परंतु उपराष्ट्रपती पद देखील रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. म्हणजेच राष्ट्रपतीचे समज राजीनामा दिला आहे तर मग आता पद रिक्त झालं आहे तर त्यावेळेस भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीची कामे करतील. परंतु जर उपराष्ट्रपती पद देखील रिक्त असेल तर मग त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताचे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, म्हणजे दोन्ही पद जर रिक्त झाले तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. आता एक प्रभारी राष्ट्रपतीचे उदाहरण पहा. 1969 राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचे निधन झाल्यानंतर तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. परंतु राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी लगेचच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी पुढील राष्ट्रपतीची निवडीपर्यंत प्रभारी राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. म्हणजेच 1969 भारताचे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं. तर यांच्या निधनानंतर त्यावेळी भारताचे उपराष्ट्रपती हे व्ही गिरी होते. मग त्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला. परंतु मग त्यांना नंतर राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी लगेचच राजीनामा दिला काही दिवसानंतर. मग त्यांनी पण राजीनामा दिल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी मग प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे. तसेच हे आता लक्षात घ्या की वरीलप्रमाणे राष्ट्रपतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रपतीचे सर्व अधिकार, संरक्षण तसेच वेतन व भत्ते मिळत असतात. म्हणजेच उपराष्ट्रपतींनी जरी राष्ट्रपतीचं प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलं तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देखील प्रभारी राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीचं काम केलं तर त्यांना मिळणारे सर्व अधिकार हे राष्ट्रपतीचे असतात. तसेच त्यांना राष्ट्रपतीचे संरक्षण देखील मिळते व वेतन भत्तेही. आता आपण राष्ट्रपतीचे थोडक्यात कोणते कोणते अधिकार असतात ते पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना एक सूचना आहे की यामध्ये राष्ट्रपतीचे थोडक्यात कोणकोणते अधिकार असतात त्याविषयी माहिती दिलेली आहे. तरी या अधिकारांचं संपूर्ण विश्लेषण हे राष्ट्रपतीचं भाग 2 या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ अवश्य पहा. त्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपतीचे संपूर्ण कार्यकारी अधिकार तसेच राष्ट्रपतीविषयी इतर कोणती कोणती माहिती असते किंवा प्रथम राष्ट्रपती ही अशी सर्व माहिती तुम्हाला भाग 2 मध्ये मिळेल. आपण हे थोडक्यात आता राष्ट्रपतीचे अधिकार कोणते कोणते असतात ते पाहूयात. 1. राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार. 2. राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार. 3. राष्ट्रपतीचे आर्थिक अधिकार. 4. राष्ट्रपतीचे न्यायिक अधिकार. 5. राष्ट्रपतीचे लष्करी अधिकार. 6. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार. 7. राष्ट्रपतीचे परराष्ट्र संबंधित अधिकार. या सर्व अधिकारांचे विश्लेषण भाग 2 मध्ये आहे. तसेच राष्ट्रपतीविषयी इतर माहिती देखील त्याच भागामध्ये आहे. तसेच सर्वांनी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू.